काय करतोय समर्थ? गवत काढतोय का बांध कट करतोय? अरे आपल्या तर शेतावर केस केस वकील काय नाहीये, कारण उन्हाळ्यात किती पाण्यामुळे भारी कळते उगवत बरं काय नाही, पाणी काढायचं नाही म्हणून, असतं आणि हे. पावसाळ्यात पाणी जास्त आहे म्हणून उगवत नाही. तुझ्या शेतवाड्याच्या कडेला आहे. तू काय करतोय आता? गवत काढतोय का? म्हणून तर तुझ्या शेतावर कुठली केस बी नाही आणि वकिली पण नाहीये. असं तुझं शेत कोण करायचं बाबा? तूच कर. हे पेरूचं झाड आहे, छोटे छोटे पेरू लागले त्याला. आम्ही आलोय आता समोर. हे नारळाचे झाड आहेत. आम्ही पाहायला आलोय आता आंबे. बघू आपण आंबे कसे लागलेत. कुठे आहेत आंबे? पडला. बापरे, आंबे पडले. एक आंबा पडलाय. खूप छान आंबे लागलेत. दाट दाट लागलेत. हर्ट आकाराचा आंबा पाहिजे. मस्त आंबे लागले. हापूस आंबा आहे, हापूस. हे आम्ही 10 गोड जणांचे आहे. एकदम झाडं आणले, ते वेगवेगळे. हैदराबादची गाडी आल्यानंतर. हो, मस्त. बघू आपण कुठे कुठे लागलेत आंबे. ते सगळे झाडं मी आंबे दाखवणार पडायला आहे आता. लागलेत. आधी इथे कुठलीही झाडी नव्हती माझ्या छान शेतामध्ये. आंबे लागलेत. हे आम्ही आमचा झाडी सेब, भरपूर लावली आहेत. ऊस. आज सासू सासऱ्यांची पहिला वगैरे साथ वर्कआउट झाला कोणाची आहे नसतानाही आम्ही शहरात लावून सुरोड मध्ये. राहूनही खेड्यामध्ये भरपूर शेतामध्ये झाडे लावली आहेत. पहाटे प्रत्येक फळ लावलेले आणि आहेत भरपूर, आमचे हे आणखीन लावणार आहोत. नारळाचे झाड. छान आंब्याचा घड लागला आहे. घेऊ कुठे आहे समोर तू? आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत. इकडे सूर्य मावळतोय आता. हे ऊस होता, हे सगळं ऊस आहे. आणि इथे समर्थ झाडावर चढतोय. काय काढतोय? होय, इथे पपईचं झाड लावलं आहे. इथे केळी आहे. केळी आहे ती खूप उंच जाते, म्हणजे हे बालाजीहून आणलेली केळी आहे. त्याला छोटी छोटीच केळी येते, पण खूप उंच जाते. ह्याची उंची खूप असते, म्हणजे अगदी 2ऱ्या मजल्यापर्यंत जाते घराच्या जवळ जर लावलं तर. ही साधी केळी आहे, आणि या साधी केळीमध्ये एक घड लागलेला आहे, पण दिसत नाहीये. लॉकडाऊन मध्ये ही बघूया साधी कुठे लागले. केळी खूप कट करून टाकली होती कुठे काय खोड्या करणाऱ्या आहे? लोकांनी. अरे केळी कुठे आहे? बघूया केळीची आपण. फणीच कट केली होती ब्लेड मारून. घड त्याचं फळ लागलाय. म्हणून मला कुठे बालाजी आहे ते? असं म्हणजे एक मोठी केळी भेटली, उंच जाणारी 35 डझन केळी लागणारी. राऊंड प्रत्येक छान गोष्टीचा लागली. ही होतो. साधी केळी आहे. हे आंबे, ह्याचं काय आहे? आंबे सॉरी, हे ज्यावेळेस हे जे पडलेली वस्तू नारळ असती पडतात ना, खाणारच ना, ती खायची वस्तू असते. गवठालेल्या बायका वगैरे नेतात. मला सांगतात की हां, हे कोणीतरी खाली पडलेले लोक नेतात. आम्ही इंदापूरमध्ये असतो, आम्हाला नाही काही वाटत की कोणी का नाही ना. खाली पडलेली वस्तू असते, म्हणजे नारळ खाली कारण ते पडलेला नारळ असतात खाली बहुतेक ते, पडलेला असतात, मग आणि नेले तर एवढं काही फरक पडत त्याचं नाही, कारण कशाला वाईट भरपूर आहेत. वाटून घ्यायचं ना. ते एखादी सवासींना खाली जर पडून आपल्याला, आपण खराबच होऊन देवीला जातात. ओटी भरतो, आवर्जून कुमारिकेला नारळ देतो, भले सत्काराला नारळ देतो. एखाद्या शेतकऱ्यानं जर गवत काढायला आलेलं जर महिलेनं किंवा कुमारिकेनं मुलींनी हे नारळ जर खाली पडलेले नेले, तर आम्हाला काही वाटणार नाही. मी देवीला अर्पण केले समजेन, एखादी सवासींला नारळ अर्पण केले समजते. कोणी काही नेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण ही खायची वस्तू आहे. त्यामुळं खायची वस्तू नेली तर काही
फक्त वाटोळं करू नये, काही तोडफोड करू नये शेतामध्ये, एवढंच वाटतं. कारण ज्यावेळेस आम्ही केळी लावली होती ना, ह्यावेळेस काही खोडपत्री मुलं असतात भावकीतली, त्यांनी त्या केळीच्या घडांना असं ब्लेड मारल्या होत्या, चाकू असं क्रॅक असं प्रत्येक फणीला असं पण त्याचा ब्लेड किंवा चाकू राऊंड मारलेले झाला होते. आणि मला त्यामुळे ती केळीची बालाजीकडे फणी अख्खी मोठा टाकून उंच द्यावी मग लागली. दाखवल्याप्रमाणे अशा झाड टाकून भेटलं द्यायला की म्हणजे त्याला पिकलेच उंच नाहीत ती इतकं केळी. जातं आणि त्याला ज्यावेळेस 35 डझन मोठी केळी केळी लागतात. पिकायच्या टायमालाच त्यांनी तसं खोड्या केल्या होत्या. तर असं खोड्या करू नये असं वाटतं, की खायची वस्तू आहे नेलं तरी चालतं. कारण असं आपण एवढं दानधर्म करतो, आपल्याला आता वेळ आहे का? त्यामुळं खायची वस्तू कुणीही घेऊन गेलं, एखादी सवासीन नेली समजेल, कुणी पडलेले जरी नारळ नेले तरी नारळ अर्पण करणे म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण आपण देवीला ओटी वगैरे भरतो. मी तुळजापूरचे आहे. आता नारळाचं आम्ही महत्त्व का खूप बरं दिलं अर्पण जातं करतो आता नारळाला एवढं इतकं देवीच्या लक्षात नाही माझ्या, ओठीला, पण एवढं मला माहिती खूप आहे. महान समजतो आम्ही. खूप छान फोटो निघतील नाही तर फोटो एक तुम्हाला व्हिडिओ करत करत मी फोटो पण काढते. सेल्फी समर्थ, चल सेल्फी काढ, इकडे ये. ओके, आता गावात मंदिरात जायचं आहे. तर मी मळ्यातून गावात चालले मी आहे. दोघं असंच सोवडमध्ये उन्हात फिरत आलोय सावतामाळी शेतामध्ये. मंदिरात कार्यक्रम आहे. ओके, एक दुपारी घर पण दाखवलं आहे. आता ही शेती आहे. आम्ही शक्यतो विकतचे फळं जास्त खात नाही. रामफळ आहे, हे सीताफळ आहे. आम्ही जे शेतात जे पिकतं ना तेच खातो. कारण जे फवारणीचं असतात बाहेर भावना, संत्री, मोसंबी असते, खूप ॲपल असतं, हे कधी आम्ही पेस्टिसाइड आणत असतात नाही. त्याच्यावर हे चिक्कू आहे. फवारणीमध्ये. हे आता चिक्कू संपले, थोडेफार आहेत चिक्कू लागलेले, छोटे छोटे आहेत. आता हे लिंबू आहेत. ह्याला बी आता उन्हाळा आहे, पण हे नेमकं उन्हाळ्यातच लिंबू नसतात ह्याला, ह्याचा काही उपयोग नाही. गरज असते तेव्हाच मलाही लिंब माहीत नाही, खरंच नसतात. सांगा कमेंटमध्ये की उन्हाळ्यामध्ये लिंब लागले पाहिजे असं काहीतरी करा. पण पावसाळ्यात भरपूर लिंब असतात ह्याला, हिवाळ्यात असतात, उन्हाळ्यातच ह्याला लिंब नसतात. आणि लिंबू सरबत तर उन्हाळ्यातच जास्त आपल्याला उन्हाळ्यात लिंबांची गरज पाहुणेरावळे लिंबू पडते. सरबतच जास्त मागणी असते. लिंबू सरबत पाहुणे पितो रावळे आपण. उन्हाळ्यातच येतात. आणि दोन्ही लिंबांच्या झाडाला आता लिंबू एकही नाहीये. हे नारळाचं छोटंसं झाड खूप छान दिसतंय लांबून. आणि हे आहे काय म्हणते त्याला, हे आहेत जांभळ. आता दिसणार नाहीत व्हिडिओ खूप मध्ये, पण दिवसातून खूप छोटे शेतात छोटे जांभळ आल्यामुळे मला लागलेत ह्याला. फळांची नाव पटकन आठवत आता हे नाहीत. आम्हाला कधी नर्सरीमध्ये लॉकडाऊन राही मध्ये जांभळ शेतीमध्ये म्हणून, मोठं फिरलेले ते जांभळ आता म्हणून फिरते. दिलं होतं. मेडिकल मधले नाव पटकन पण ते निघले आठवतील, पण छोटे मला जांभूळ. ते एक आहे, फळांची नाव पटकन ते आठवत नाही आहेत. जांभूळ आहे. इथे चिक्कू आहे, दोन तीन आता चिक्कू पण लागलेत छोटे, म्हणजे चिक्कूचा भार संपलेला आहे, ते आता छोटे राहिलेत. आता येथील जांभूळ. काय करतोय गोळा, तू काय करतोय, काय ठेवते पिशवीमध्ये? हा ना, नारळाची छोटे छोटे जी झाडं, छोटे छोटे नारळ पडलेले असते ते खेळायला गोळा करतोय. हे मुलांना छोटे नारळ पडलेले खूप आवडतात. तसं तो शेतात आल्यापासून काही गोळा त्यामुळे ते करतोय. गोळा कलर करतोय मध्ये दगड गोळा आणि केलेत. पिशवी भरतोय, ओझं करतोय आता ते फक्त. खेळणी ए समजून काही गोळा समर्थ, करतोय माझा आता फोटो तो. काढी. आम्ही इथं फोटो काढणार आहे नारळापाशी. समर्थ बघा, हे तर नारळ खूप रस्त्यावर आहे. ते खायला आता आपल्या आम्ही हाती लागणार बाहेर नाहीयेत जातोय. आम्ही रस्त्यावर आता असल्यामुळे. रोडनी दोघंच आलोय आम्ही शेतामध्ये. कशाला पाहिजे सोबत बायकांना काय माहिती. आपलं स्वतःचं टार्गेट जर टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर स्वतः एकटंच पळावं लागतं. माझा छोटा बच्चे ना, हे मला छोटा बच्चू सोबत है ना, तो माझ्या सोबत आहे का मी तुझ्या सोबत आहे, है ना? खूप बोर झालं त्याला इथे, कारण इथं खेळणी नाहीये. ते कशा बरोबर बी खेळतोय बघा. आता काय गोळा करतोय काय माहित. काय रे, काय हे छोटे नारळ पडलेले असतात ते गोळा करतोय. ते नवीन नवीन खेळणी तयार करतोय. घरात पोतीभर खेळणी, सायकली. आता इथं काही नाहीये खेळायला त्याला. पिशवीत टाकते, पाहिलं का? छोटा नारळ.
असे नारळ लावलेले जातात ना. आम्ही खूप छान याचं नारळ हे लावलं होतं, आवळ्याचं झाड लावलं होतं, पण ते जळून गेलं का काय माहिती, कुणी उपटून टाकलं. शेवटी आम्ही भाऊकीच आहे शेत. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट राऊंड राऊंड होत असतं. हे जांभळ्याचं झाड आहे, ह्याला जांभळे लागतात, येतात खातात, कोणी काही वाटत नाही, कारण खाऊ द्यायचं. नारळ वगैरे पडलेले असतात, नेतात, खाऊ द्यायचं. प्रत्येक गोष्टीचा राऊंड असतो, की आपल्याला आपलं गेलं असं काही म्हणायचं नाही. आपलं गेलेलं नसतं, त्याचा राऊंड व्हायचा असतो. आणखीन राऊंड ज्यावेळेस झाला का आपल्याला त्याचा व्याज राऊंड देव झाला ना, देत गोल असतो. झाला ना, ज्यावेळेस गोल होईल त्यावेळेस त्याचं आपल्याला फळ मिळालेलं असतं. पण ते आपण त्याच्या आधीच खूप कर्म ना, त्याच्या आधी कर्म आपण चुकीचे करून ठेवतो, की त्याला आमचे हे नेलं नारळाचे घड वगैरे आमचे नेले होते लॉकडाऊनमध्ये, पण आपण नेलं 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 म्हणतो. पण त्याचा राऊंड झाला ना, त्याचं फळ मिळतं. त्यामुळे आपण शांत बसेलच बरं आहे. इकडे खूप छान सूर्य मावळतोय, असा फोटो खूप आता छान निघणार ही आहे. आमची बाजूची शेती, तिथं पेरणी नाही हेच मला केली. सांगायचं आहे, की हे समर्थ एकटा चालतोय रस्त्याने. समर्थ 2 मिनिट थांब रे. शेत पळून ठेवलं आहे, काय करणार आहे माहित नाही. आणि त्या शेताच्या बाजूला तिथं इथे शेततळ पावसाळ्यात आहे. ही काही उगवत शेततळ नाही आणि दाखवलं उन्हाळ्यात नाही, ही माझ्या नाही. लक्षात नाही शेततळ वड्याचा दाखवायचं. कडेचा पट्टा असल्यामुळे ते ओके, हे पावसाळ्यात तिथं नारळाच्या काही बाजूला जे आहे पाणी साठलेलं असतं, काही झूम उगवत करून नाहीये दाखवते. तिथे. हे शेततळ शेततळ आहे. ओके, जे आहे ना अशी शेततळ शेती आहे ते. घ्यायची वाटणीला, की तिथे त्याच्यावर काही दाखवेन केसही कधी होत तर. नाही, आता कुठे त्यासाठी काय चालू आहे, की आम्ही वकिली पोहायला वगैरे होत नाही, शिकवायचं कुणी मुलांना, त्याला ह्या मागतही विचाराने चालू नाहीये. होतो तीनला. पण आता समर्थ माझ्यासोबत आला आहे. आणि ऑनलाईन जे पोहायचे जे रिंग्स वगैरे मागवले होते ते अजून आले नाही आहेत. ओके, हां, मी काय सांगत होते, की कर्म आपलं काही गेलं, कोणी नेलं, कोणी चोरीला गेलं. आपण शेतात म्हणतो की बाबा नेलं, ह्याने तोडलं, ती तोडलं. त्याचा राऊंड होईपर्यंत बघायचं, कारण त्याचं दुप्पट तुटलेलं असतं आणि त्याचं फळ आपल्याला भेटलेलं असतं. जे आपलं गेलेलं असतं, काय 5-10 हजाराचं काही, त्याचं राऊंड होऊन 2 वर्षांनी खूप छान राऊंड होतो. आणि कधी 1 वर्षात भेटेल, कधी 6 महिन्यात बी त्याचा अनुभव येतो. फक्त अनुभव घ्यायचा, त्याचा तळतळाट द्यायचा नाही. तळतळाट देऊन आपला कर्म खराब नाहीत करायचे. कृष्ण अर्पण म्हणायचं. ज्यावेळेस काही झालं तर कृष्ण अर्पण म्हटलं ना, कृष्ण त्याचा राऊंड झाल्यानंतर खूप छान फळ मिळतं. ओके, आम्ही असं चालत जातोय मस्त. म्हटले ना, हे ना शेतात हे करतात ते करतात. म्हणजे 2 वर्षानंतर मी तुम्हाला अनुभव दाखवते, माझा राऊंड झालेला दाखवते आणि त्याचा फळही दाखवते. खायची वस्तू आहे, खाऊन घ्या आणि आम्हालाही खाऊ द्या आणि जगू द्या, एवढंच सांगायची इच्छा आहे माझी. हा आमचा वडा आहे, हे माझ्याच शेतामध्ये वडा जातो, छोटासा वडा आहे. ओके, इथं आता आमची हद्द संपली. ओके, बाय. हो हे वडा आहे, इथं बसलोय. बस ना समोर, थांब ना, 2 मिनिटं बसतो इथे. गाड्यानंतर जायचंय आपल्याला, इथे असं थांबायचं म्हणतात, थोड्या कोण वेळ. कोणी वड्यात भितं, असं होतं तसं होतं. अरे आपला ओरा चांगला ठेवला पाहिजे. चला उरकायचंय आता योगा पिशवी करा, घेऊन. वर्कआउट करा, पौष्टिक खा, समर्थ पिशवी घेऊन मिलिटरी चला. जी योगा असते ते करा. ओरा चांगला ठेवला का काहीही होणार नाही. कुठले उतारे, कुठले काय भूतभीत, काय वडे फिडे विसरा सगळे.